नमस्कार, मी रोहित माने। आज बोलण्याचं कारण असं आहे की मी काही दिवसांपूर्वी भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो। मला आतापर्यंत हॉस्पिटल्स म्हणले की असं वाटायचं की हॉस्पिटल मध्ये ते गेल्यावर असं काहीतरी एक वास येणार आणि कसं तरी वाटणार, पण इथे आल्यावर मला फारच वेगळा अनुभव आला। कारण मी असंच अचानक रात्री अपरात्री आय थिंक 2च्या सुमारास वगैरे अचानक आलो आणि इथे आल्यावरच मला असं झालं की अरे हे जरा खूप स्वच्छ हॉस्पिटल आहे। आणि आल्या मुळात अगदीच इकडच्या हॉस्पिटलच्या वॉचमॅन पासूनच सगळे इतकं छान ट्रीट करतात, सगळा स्टाफ इतका म्हणजे मदत करत होता ना की मला फार म्हणजे असं हॉस्पिटलमध्ये असं सुद्धा असं भारावल्यागत झालं होतं मला की यार फारच गोड आहे। आणि नंतर ऍडमिट झाल्यावर पण डॉक्टरांनी किंवा सिस्टर्स जे कोणी सोबत होते ते फारच काळजी घेत होते। म्हणजे खरंच कुठले मला वाटत नाही कुठल्या हॉस्पिटलमध्ये एवढी काळजी घेतली जात असेल। आणि इतर गोष्टी म्हटलं तर स्वच्छता, इकडचं खाणं-पिणं, खाण्यापिण्याच्या गोष्टींची एवढी काळजी घेतली गेली। तर मी याच्या आधी कोणाला किंवा कोणासोबत हॉस्पिटल्समध्ये गेलोय, पण मला वाटत नाही की मी एवढं कुठे पाहिले। सो भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्ये येऊन माझा अनुभव तर फारच भारी आहे। तर मी नक्कीच सगळ्यांना सांगेन की कुठलंही काही अडचण असू द्या, छोट्यातली छोटी असो किंवा मोठं काही असो, तर तुम्ही प्लीज भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्येच या, कारण इकडे सगळ्या आजारांवरची ट्रीटमेंट केली जाते। खूप चांगल्या इक्विपमेंट्स आहेत इकडे त्यासाठीच्या। आणि त्यांना सांगेन की भक्ती वेदांत हॉस्पिटलला भेट द्या। जर तुम्हाला काही अडचण असेल, नक्की तुम्हाला तसं काही वाटलं काही असेल तर भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्ये तुम्ही नक्की या। धन्यवाद।